नमस्कार मित्रांनो. राज्य शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे राज्यातील जवळपास 1,80,00,000 शेतकऱ्यांना जवळजवळ 700 कोटी रुपयाचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, कीड, रोगराई यामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी म्हणून आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ₹1 पीक विमा योजना चालू होती. ती आता बंद केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता अधिकचा पीक विमा भरताना 700 कोटीच्या वर पैसे भरावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून 2016 पासून राष्ट्रीय कृषी विमा योजना बंद करून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून एकूण एकूण रक्कम विमा हप्त्यापोटी पीक विमा कंपनीला दिली जाते. या योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना 4 टप्प्यामध्ये नुकसान भरपाई दिली जात होती. पण आता एकाच टप्प्यामध्ये म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होणार आहे. म्हणजे पीक विमा भरताना अधिकचे पैसे भरून नुकसान आणि नंतर पीक विमा कमी मिळणार म्हणून नुकसान, अशा दोन्ही पद्धतीने शेतकरी कंगाल होणार आहे. या योजनेत बऱ्याच बोगस लोकांनी फायदा घेतला असे सांगून योजना बंद केली. पण खरं तर बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढून योजना चालूच ठेवायला पाहिजे होती. पण काहीतरी कारण सांगून योजना बंद करायची होती म्हणून हे कारण. मग लाडकी बहीण योजनेतही बोगस लाभार्थी सापडले. मग ती योजना कशी चालू आहे? शोधून शोधून बोगस लाभार्थी बाहेर काढले जात आहेत आणि योजना चालू ठेवतायत. या सर्व मतदानाच्या क्लुप्त्या आहेत. असो, तर 2016 पासून 22 पर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नुकसान भरपाई रकमेच्या 2%, रब्बी हंगामाच्यासाठी 1.5%, तर फळबागासाठी 5% रक्कम शेतकरी हिस्सा म्हणून भरावी लागणार होती. त्याप्रमाणे आता शेतकरी हिस्सा भरावा लागणार आहे. राज्य शासनाने 2023 मध्ये ₹1 पीक विमा योजना चालू केली होती. ही योजना 2 वर्षे चालली आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला झाला. कारण या काळात त्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम ₹1 भरावी लागत होती. पण आता हेक्टरी 1000 ते 1200 रुपये भरावे लागणार असल्याने त्यामुळे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या आपोआपच कमी होणार आहे आणि सरकार शासनाच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यात यशस्वी होणार आहे. धन्यवाद.